घर असावे घणा शेजारी नको तो नुसत्या व्यक्ती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा नको तो नुसतीला, तेथेच असावा प्रेम जिव्हाळा नको तो नुसतीला. सर्वांना माझा नमस्कार. मी कमलाकर सर, जिल्हा परिषद हायस्कूल देवरी. सुरुवातीला ज्यावेळेस ट्रेनिंगला नंबर लागला त्यावेळेस भीती वाटत होती की पहिलीच वेळ आहे आणि काही रील्स पाहून एवढी भीती वाटू लागली अरे होणार कसं. परंतु ट्रेनिंगमध्ये आलो, बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे क्लिअर झालेल्या आहेत. आणि ज्यावेळेस प्रॅक्टिकल गोष्ट आहे ती थिअरीने पाहतोय आपण त्यावेळेस थोडंसं जड वाटतं. परंतु इथे ज्या गोष्टी समजून सांगितल्या प्रत्येक गोष्टीवर ज्या गोष्टीवर आपल्याला भर द्यायचा आहे की बाबा प्रश्न समोर सिच्युएशन कशी निर्माण होईल आणि ते हँडल कशी करायची याच्यावर जास्त भर दिला. कारण की आम्ही नवीन आहोत, गेलो आणि आमच्या तोऱ्यामध्ये आम्ही प्रश्न विचारले, हा तोरा थोडासा कसा कमी करायचा या पद्धतीनं म्हणजे त्यांना कन्व्हिन्स कसं करायचं आहे या गोष्टीचा जास्तीत जास्त या प्रशिक्षणामध्ये त्या ठिकाणी भर दिला. आणि ज्या गोष्टी कन्फ्युजन होतं की बाबा माझं पहिलं कन्फ्युजन असं होतं की सुरुवात कुठून करायची, जायचं म्हणजे रस्त्याकडून गेलो आणि लगेच सुरुवात करायची का. परंतु या गोष्टीनंतर जसं जसं प्रशिक्षण होत गेलं तसं तसं लक्षात आलं की या पद्धतीने सुरुवात करायची. अगोदर सुपरवायझरला घ्यायचं आहे, नंतर सोबत गावाचा जो आराखडा आहे तो तयार करायचा आहे, तो तयार झाल्यानंतर सरांना नंबर द्यायचे आहेत. पूर्ण गोष्टी ज्या आहेत प्रशिक्षणामध्ये पूर्ण म्हणजे लक्षात आणून दिल्या आहेत. आणि ज्यावेळेस प्रॅक्टिकलला आम्ही गेलो त्यावेळेस लक्षात आलं की अरे ह्या गोष्टी अशा होत्या. आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी येण्याच्या अगोदरच्या संकल्पना क्लिअर नव्हत्या त्या पूर्ण या प्रशिक्षणातून क्लिअर झाल्या आहेत. त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट सर आणि लांबट सर यांनी जे प्रशिक्षण दिलं असं प्रशिक्षण असं बरं वाटलं नाही. कारण की एक जण इथं उभा राहून प्रशिक्षण देत होता आणि अडचण आली जर असं वाटलं की अरे लक्षात नाही आलं की लगेच टेबलने सर मराठी हिंदी असं करून त्या पद्धतीनं स्पष्टीकरण देत होते. एवढं छान पद्धतीने प्रशिक्षण दिलं आहे, नक्कीच अडचण येणार नाही. आणि सरांचे धन्यवाद. खूप छान पद्धतीनं म्हणजे हिंदीपेक्षा मराठीमध्ये लक्षात येतं. आणि मराठी आपण स्पष्ट मराठी बोलतोय, ग्रामीण भागामध्ये जाऊन कशी भाषा बोलायची ही सुद्धा आता डेमोवरून लक्षात आलं असं म्हणू शकतं की त्या पद्धतीने प्रश्न विचारायचा. मी इंग्लिशमध्ये शिकलो आहे, शिक्षण माझं इंग्लिशमध्ये आलं म्हणून तिथं जाऊन इंग्लिश बोलायचं नाही, की त्या पद्धतीची भाषा बोलायची आणि समोरच्याचं उत्तर कसं काढून घ्यायचं आहे. किंवा जर समोरचा व्यक्ती जर काही थोडीशी चुकीची माहिती देत असेल तर तज्ञ म्हणून त्या ठिकाणी कशा पद्धतीनं काम करायचं आहे हे त्या ठिकाणी सरांनी चांगल्या पद्धतीनं सांगितलं आहे. त्याबद्दल सरांचे धन्यवाद.